तर मित्रांनो, आपली लावणी करून आता झालेली आहे आणि आज आम्ही चाललो आहोत डोंगरावर म्हणजेच माळावर रानभाजी आणण्यासाठी. तर तुम्हाला देखील सर्व दाखवतो, कोणत्या कोणत्या रानभाज्या असतात, काय असतात, त्यांची ओळख दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हे बघा, आम्ही वरवर चाललो आहोत डोंगरावरती. वरती गेल्यावरती आपल्याला भाज्या सापडतील आणि वाटेत पण आता सापडत आहेत. कसली भाजी आहे? एक पानाची भाजी. तर मित्रांनो, पहिली भाजी आपल्याला सापडली आहे एक पानाची. आणि आता आम्ही पुढे चाललोय. तर मित्रांनो, आपल्याला दुसरी भाजी देखील सापडलेली आहे. ही आहे घोट्याची वेल. हे जी लाल पानं दिसत आहेत ती पुढची वेल तोडायची असते. हे बघा किती सुंदर दिसत आहेत. थोडं वरती आल्यावर आता हे पूर्ण मोकळं मैदान दिसतंय. तर मित्रांनो, ही आहे तिसरी भाजी. हिला म्हणतात कुडाच्या शेंगा. काका जे काढतोय बारीक बारीक त्या कुडाच्या शेंगा आहेत. एवढे सारे आम्हाला शेंगा भेटले कुडाच्या. राणीच्या हातात वेगळी भाजी आहे. तिसरी भाजी आता सापडलेली आहे. ही आहे बारंगीची भाजी. ही भाजी जी असते तिचं झाडच असतं. आम्ही मालवणीमध्ये तिला झाडी बोलतो. तर जी पुढची कोवळी पानं असतात देठाची ती काढून घ्यायची असतात. ही वाट बघा कशी सुंदर एकदम घनदाट झाडांनी वेढलेली आहे. आणि ही झाडं आम्ही पार करत वरती चाललेलो आहोत. तर खूप मजा येते. ट्रेकिंगचा अनुभव इकडे मिळतोय चांगलाच. सकाळी लवकर आल्यामुळे पक्ष्यांचा पण मस्त किलबिलाट चालू आहे आणि पूर्णपणे शांतता आहे आणि वातावरणसुद्धा खूप छान आहे. आमच्या घराच्या बाजूला देखील एक छोटंसं तलाव आहे. अजून एक तलाव मी तुम्हाला दाखवत असतो. ते एकदम मोठं आहे. ते पूर्ण कळसुली गावासाठी आहे आणि हे छोटंसं पाणी साठा व्हावा, गुरांसाठी पाणी वगैरे मिळावं यासाठी छोटं बांधलेलं आहे. गुड आफ्टरनून मित्रांनो. तर ते बघा आमच्याकडे मासा दिलं. शनिवारचं हनुमंत तुमचं दर्शन दिलं ना. तुमका काही माकड दिसले तर कमेंट मध्ये नक्की सांगा. मित्रांनो, मी आणि पूर्वा आता आलो आहे रेंजच्या शोधात जरा मंदिराच्या इकडे, कारण इथेच रेंज येते फक्त. घरी आता पावसाळ्यात अजिबात येत नाही रेंज, तर त्यामुळे जरासं खाली आलो आहे. ती बघा पूर्वा आता पळून चालली आहे माडे मोबाईल देऊन. तिला कंटाळा आला आहे बसून. मी पण थोडा वेळ बसून जाईन. आज संध्याकाळी किंवा उद्या मी मुंबईला जायला निघणार आहे. तर आज किंवा उद्या माझा कोकणातला लास्टचा दिवस असणार आहे. तर मुंबईला गेल्यावरती तुम्हाला सर्व व्लॉग्स हे पाहायला मिळणार आहेत. आता आम्ही चाललो मायावर. गार्गी दीदी, गणेश दादा, पप्पा, दीदी आणि मी चाललो मायावर. तर मित्रांनो, आता मी परत चाललो आहे संध्याकाळी वरती माळावरती. भाजी आणायला कमी पडली सकाळी आम्ही काठी वगैरे घेतली नव्हती. आता पूर्ण तयारीनिशी जातोय. एका झाडावरती आम्हाला टिटवाच्या शेंगा देखील दिसल्या होत्या. ही देखील एक रानात मिळणाऱ्या भाजीसारखंच आहे, पण ह्याची भाजी करत नाहीत, पण लोणचं वगैरे बनवू शकतात किंवा खारामध्ये टाकून ठेवू शकतात. तर तेच आम्ही काढायला आता चाललो आहे आणि भाजी देखील जर काय मिळाली तर घेऊन येऊ. तर मित्रांनो, आम्ही जेव्हा सकाळी आलो होतो तेव्हाच या शेंगा बघितल्या होत्या टिटवाच्या. त्या खूप उंचावर असतात त्यामुळे काठीची तर गरज होतीच. आणि ह्या ज्या शेंगाचं झाड आहे ते एका काकांच्या कुंपणाच्या बाहेर आहे. तर ते काका देखील त्यांच्या कुंपणामध्ये आहेत, त्यामुळे आम्ही गपचूप पटापट काढतो आहे. ते जर आले तर मग आम्हाला ओरडण्याची शक्यता आहे, कारण की त्यांना पण हवे असू शकतात.
त्यांच्या कुंपणाच्या आत नाही आहेत, पण ते बाहेर आहेत. तर आम्ही गपचूप ते काढून घेऊन जातो आहे. तर मित्रांनो, आम्ही लपून लपून शेंगा काढवतो तेवढ्यात ते काका आमच्याच बाजूला आले होते, कुंपणात जे फिरत होते ते. आणि त्यांना आमच्या काठीचा आणि बोलण्याचा आवाज गेला कदाचित. तर आम्ही पटकन तिकडून पळून आलेलो आहोत. गोणीत टाकल्या त्या शेंगा. खूप साऱ्या शेंगा आम्हाला भेटल्या. कमीत कमी मला वाटतं 10-12 तरी असतील. सकाळपेक्षा खरं तर आत्ता खूप मजा आली, कारण हे लपून लपून काढण्यात एक वेगळीच मजा होती. तर आम्ही पटापट काढल्याने आता खाली आलो आहे आणि तिथेच बाजूला काठी लपवून ठेवलेली आहे, कारण काकांनी परत येतील उद्या आणि काढतील उरलेल्या. मित्रांनो, आज एक गोष्ट मात्र नक्की समजली. जर आपण कोकणात राहत असू किंवा कोणत्याही गावात राहत असू आणि आपल्याकडे एक दिवस जर काही रोजगार नसेल किंवा आपल्याकडे पैसे नसतील, तरी आपण कोकणामध्ये किंवा कोणत्याही गावामध्ये आपण जी वनसंपत्ती जपून ठेवलेली असते त्यामुळे एक दिवसाचा उदरनिर्वाह नक्कीच करू शकतो. पण जर आपण शहरात राहत असू तर आपल्याला खूप कष्ट करावेच लागतात, कारण की जर कष्ट नाही केले तर आपल्याला शहरामध्ये असं कोणतीही वनसंपत्ती नाही आहे किंवा डायरेक्ट आपल्याला काही खायला मिळेल असं काहीच साधन नाही आहे, त्यामुळे आपण काहीच मिळवू शकत नाही. पण कोकणात असं नाही आहे, तर आपण ह्या वनसंपत्तीला जपणं खूप महत्त्वाचं आहे. आता आम्ही पाईप आणू केलं, तर त्यांचे पण पाईप आम्ही त्यांना घेऊन देतलो आणि आमचे पण आम्ही घरात आणतलो पाईप. पांढरे पाईप जे जोडलेले होते ते आम्ही काढून ठेवले आणि हा एक फक्त जॉईंटच्या इकडचा पाईप ठेवला आहे. आता आम्ही बाईक धुणार आहोत या पाईपाने, त्यानंतर मग हा पाईप काढून ठेवू. गार्गीने गाडी धुवायला घेतली आणि काकी आणि काका घरी नेऊन ठेवत आहेत पाईप, आणि बाजूच्या काकांचे पाईप घेतले होते त्यांच्या पण घरात ठेवणार आहोत. पूर्वाने दुधारी बनवली. जे आम्ही पाण्यासाठी पाईप घेतलेलो ते आमच्या बागेत ठेवून इलो आणि आता दीदी आणि मम्मी पाणीपुरी करतात. आता आम्ही रपून छपून शेळा फोडतो. तर आपलं दादा शेळी फोडतो. कोयत्याने मी प्रयत्न करत होतो पण काय ते फुटलं नाही शेळ, त्यामुळे आता सोडण्याने आम्ही सोलायला आणलं आहे. बाहेरून किती मोठं शेळ्या दिसत होतं, पण बघा आतमध्ये एवढूसा फक्त नारळ मिळाला. पाणीपुरीची देखील तयारी झालेली आहे. आता पुऱ्या तळायला घेतलेल्या आहेत, भाजी करून झालेली आहे आणि पाणी देखील करून झालेलं आहे. बघा कशा मस्त फुगल्यात पुऱ्या. आता मी आणि जान्हवी सगळ्या आजी आणि आजोबांसाठी पाणीपुरीच्या प्लेट तयार करतोय. त्यांना आधी नेऊन देतो बाहेर, नंतर मग आम्ही खाऊ. पूर्वा आपल्याला आता टेस्ट सांगणार आहे कशी पाणीपुरी झाली आहे ते. तिला मी बनवून दिली आहे, पण जास्तच मोठी झाली आहे पुरी. कशी झाली आहे? एकदम भारी झाली. तर मित्रांनो, पाणीपुरी एकदम छान झाली होती. आम्ही सर्वांनी खाल्ली. त्यानंतर मग पूर्वाचा मी थोडा वेळ अभ्यास घेतला. आज काय अभ्यासच केला नव्हता आणि आता आम्ही झोपणार आहोत. ही व्हिडिओ इथेच संपते. जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की सगळ्यांसोबत शेअर करा आणि एक लाईक करा.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. जर तुम्हाला रानभाजीची देखील ओळख पटली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्या गावात काय बोलतात आणि तुमच्या गावात कोणत्या कोणत्या भाज्या मिळतात वगैरे ते सर्व. आणि पाणीपुरीची जर रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. आमचं एक वेगळा यूट्यूब चॅनल आहे गुरव परिवार किचन, त्यावरती आम्ही रेसिपीज टाकतो, तर तिकडे तुम्हाला रेसिपी देखील आम्ही सांगू शकतो. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.